अडीच वर्षात काय केलं? पाणी संघर्ष समितीचा खडा सवाल. आश्वासनांचा पाऊस झाला, पण समस्यांचा चिखल आजही कायम आहे, अशा खड्या शब्दात पाणी संघर्ष समितीने कडेगाव येथील एसटी स्थानक आणि ग्रामीण रुग्णालयाच्या दुरावस्थेबाबत प्रशासनासह लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा धारेवर धरले. 2.5 वर्षांपूर्वी झालेल्या तीव्र आंदोलनानंतर ही परिस्थितीत कोणताही ठोस बदल न झाल्याने समितीने संताप व्यक्त करत आश्वासने नव्हे तर प्रत्यक्ष कृतीची मागणी केली आहे. 2.5 वर्षांपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरली असून कडेगाव एसटी स्थानक आणि ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था आजही कायम असल्याचा घणाघाती आरोप पाणी संघर्ष समितीने केलाय. एसटी स्थानकातील अस्वच्छ शौचालय, साचलेलं पाणी, दुर्गंधी आणि ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांमुळे हजारो नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत असल्याचं समितीने म्हटलंय. पाणी संघर्ष समितीने सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही लक्ष करत विकासाच्या घोषणा फक्त भाषणात, प्रत्यक्षात जनतेची दुर्दशा असा हल्लाबोल केलाय. समितीचे अध्यक्ष डी.एस. देशमुख आणि संयोजक अभिमन्यू वरुडे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की 2.5 वर्ष वाट पाहिली, आता आणखी नाही. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर यापेक्षाही अधिक तीव्र जनआंदोलन उभारलं जाईल. जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका. आता आश्वासने नव्हे, कृतीच हवी, नाहीतर पुढील आंदोलन अति उग्र असेल, असा इशारा पाणी संघर्ष समितीने दिलाय. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.